नमस्कार. सोलापूर कांदा मार्केट ब्लॉग या चॅनलवर स्वागत आहे. हा व्हिडिओ खूप महत्त्वाचा राहणार आहे. पहिला भाग वेगळा आहे आणि याच व्हिडिओमध्ये दुसरा भाग वेगळा राहणार आहे. तर दुसरा भाग हा आयुर्वेदिक गोळ्या आणि आयुर्वेदिक ट्रीटमेंटवर खूप महत्त्वाचा व्हिडिओ ठरणार आहे. तर पहिल्या भागामध्ये आपण बोलूया. सध्या उन्हाळी कांदा काढणीचा हंगाम हा आपल्याला जोराने सुरू असताना दिसून येत आहे. मात्र रक्ताचं पाणी करून पिकवलेल्या या लाल कांद्याला, लाल सोन्याला बाजारात अत्यंत कमी भाव दिसून येत आहे. शेतकरी पूर्णपणे हवालदिल आहे. शेतकऱ्यांच्या मते 1 एकर कांदा हा पिकवण्यासाठी जवळजवळ 40 ते 60 हजार रुपयाचा खर्च येतो. यात बियाणे, खत, मशागत आणि मजुरीचा समावेश आहे. मात्र सध्या बाजारात जो बाजारभाव आहे केवळ 11 ते 12 रुपये प्रति क्विंटल असा बाजारभाव आपल्याला दिसून येत आहे. या दरात साधी मजुरी आणि वाहतुकीचा खर्च निघणं कठीण दिसून येत आहे. मजुरीच्या दरात वाढ झालेली आहे, उत्पादनात घट झालेली आहे. कांदा काढणीसाठी मजुरींना प्रति एकर 7,000 ते 10,000 रुपये लागत आहेत. मजुरीचं दर गगनाला भिडले असताना कांद्याचे दर मात्र आपल्याला खूप कमी दिसून येत आहेत. पिकांचे मोठ्या प्रमाणात घट येत असल्याने शेतकरी दुहेरी संकटात सापडलेला आहे. सुरुवातीला पावसाने बियाणे खराब केल्याने अनेकांना दुबार पेरणीचा आर्थिक फटकाही सहन करावा लागला होता. चाळीत कांदा साठवण्याकडे कल सध्याला दिसून येत आहे. बाजारात योग्य भाव मिळत नसल्याने वसमार, दाती, चिखखेडे, काळगाव, राजबाई शेवाळ, भडगाव, अक्कलपाडा, सय्यदनगर, तामसवाडी या परिसरातील शेतकरी बऱ्याच शेतकऱ्यांनी आपला कांदा विकण्याऐवजी तो चाळीत साठवण्यावर भर दिला आहे. भविष्यात कधीतरी चांगले भाव मिळतील या आशेवर शेतकरी पुन्हा एकदा नशिबाचा जुगार खेळण्यासाठी सज्ज आहेत. यासोबत आपण कालचा मार्केटमधला बाजारभाव जाणून घेणार आहोत. कराड कांदा मार्केट येथील कमीत कमी भाव 500 होता, सरासरी 1200, जास्तीत जास्तसुद्धा 1200 रुपयेपर्यंत होता. सोलापूर येथे कमीत कमी 300, जास्तीत जास्त 1500 आणि सरासरी 900 रुपये. पुणे येथे 700 रुपये कमीत कमी होता, जास्तीत जास्त 1400-1500 रुपये होता आणि सरासरी 12 रुपयेपर्यंत होता. चांदवड उन्हाळी कांदा तिथेसुद्धा कमीत कमी 500 रुपये होता, जास्तीत जास्त 1540 रुपयेपर्यंत चांदवड येथे आपल्याला बघायला भेटलेला आहे आणि सरासरी 1100 ते 1200 रुपयेपर्यंत. पिंपळगाव बसवंतला कमीत कमी 400, जास्तीत जास्त 1500-1600, सरासरी 1300 ते 1400. तर शेतकरी मित्रांनो, हा व्हिडिओ भाग 1 इथे संपलेला आहे. दुसरा भाग व्हिडिओचा आपण सुरुवात करणार आहोत. दुसरा आयुर्वेदिक गोळ्यावर मी अनुभवलेला महत्त्वाचा व्हिडिओ हा आहे. तर शेतकरी मित्रांनो, हा आहे व्हिडिओतला दुसरा भाग. तर होईल तेवढं तुमच्याकडून जेवढं मदत होईल तेवढं हा व्हिडिओ इतर शेतकऱ्यांपर्यंत किंवा इतर ग्रुपवर तुम्ही हा व्हिडिओ पाठवा, जेणेकरून त्यांनासुद्धा कोणाला जर हे व्हाईट डॉट असतील तर हे 100% कमी होतात. मेडिकल किंवा जे की केमिकल गोळ्या असतात त्यांचा प्रभाव पडत नाही आहे असं मला वाटतं, कारण मी स्वतः अनुभवलेला आहे. या ठिकाणीसुद्धा तुम्ही बघू शकता. तर हा व्हाईट डॉट भरपूर मोठा होता. तुम्ही हा व्हिडिओ पूर्ण बघा, तुमच्या लक्षात येईल. रिझल्ट येण्यासाठी मी व्हिडिओ बनवला नव्हता. आता जवळजवळ तुम्हाला आठवण असेल, बऱ्याच शेतकऱ्यांनी हा व्हिडिओ मागच्या 3 महिन्यापूर्वी मी केरळला गेलो होतो. तर केरळ या रेल्वे स्टेशनवरून मी एकदा लाईव्ह व्हिडिओ बनवला होता. तिथल्या दवाखान्याबद्दल, तिथल्या औषधाबद्दल आणि तिथल्या गोळ्याबद्दल, ट्रीटमेंटबद्दल, आयुर्वेदिकबद्दल आपण थोडक्यात बोलूया. व्हिडिओमध्ये मी पूर्ण रिपोर्टसुद्धा दाखवणार आहे. कसा फरक पडला आहे, किती वेळ जातो आहे, गोळ्या किती दिवसाच्या आहेत, किती खर्च आला, पूर्ण व्हिडिओ तुम्हाला या व्हिडिओमध्ये मी सांगणार आहे. मागच्या 3 महिन्या अगोदर मी कोट्टकल आर्य वैद्य शाळा हा हॉस्पिटलचं नाव आहे, आयुर्वेदिक हॉस्पिटलला मी भेट दिलेली आहे. तिथल्या उपचारांमुळे मला खूप चांगला फरक जाणवलेला आहे. आत्तापर्यंत 50% फरक हे जाणवलेला आहे. हे आयुर्वेदिक जे दवाखाना आहे ते केरळ येथील आहे. इथून जवळजवळ एक 24 तासाचा रस्ता आहे.
तिथल्या आयुर्वेदिक उपचारामुळे कोणताही साईड इफेक्ट झालेला नाही. चांगला मला जो रिझल्ट आहे जाणवलेला आहे आणि तिथले जे काही डॉक्टर आहेत ते सुशिक्षित आणि रुग्णांशी आपुलकीने संवाद साधतात, हे विशेष मला जाणवलेलं आहे. औषधांचा खर्चही अगदी परवडणारा असून सामान्य माणसालाही सहज उपचार घेता येईल असा आहे. त्याच्यामुळं मी हा व्हिडिओ बनवतो आहे. आयुर्वेद ही प्राचीन पद्धत असून ती योग आणि नैसर्गिक उपचारांवर आधारित आहे. आयुर्वेदिक औषध शरीरावर हळूहळू पण परिणामकारक काम करत असतं. माझ्या अनुभवातून सांगायचं झालं तर आयुर्वेदिक उपचारांचा जो रिपोर्ट आहे तो खूप स्ट्रॉंग आहे, खूप सकारात्मक आहे. खूप चांगला रिपोर्ट मला मिळालेला आहे. लोकांनी जे काही आहेत आयुर्वेदिकवर विश्वास ठेवायलाच पाहिजे. माझंसुद्धा विश्वास आता 100% आहे. देवाचं आभार आहे. तुम्हाला मी हे बघू शकता तुम्ही, काळा डॉट, पुन्हा काळा डॉट यायला सुरू झालेला आहे. पूर्ण व्हाईट आला होता. मलासुद्धा वाटलं नव्हतं की आयुर्वेदिकनं असं काय फरक पडणार आहे, पण खरंच खूप मनापासून आभार आहे देवाचं की आयुर्वेदिक गोळ्याने आणि औषधाने माझा हा जो व्हाईट स्पॉट आहे हा पूर्णपणे 50% फरक पडलेला आहे. रासायनिक औषधांपेक्षा म्हणजे मेडिकल औषधांपेक्षा आयुर्वेदिक उपचार घेतलं तर पण ते आयुर्वेदिकच राहायला पाहिजे आणि नैसर्गिक पद्धतीने शरीरावर बळकट करण्यासाठी आयुर्वेद हा उत्तम पर्याय आहे. म्हणूनच प्रत्येकाने आयुर्वेदिक उपचारांचा एकदा अनुभव घ्यायला हवा. मलासुद्धा या काळजीपोटी, या अनुभवापोटी माझ्याकडं, तुम्हाला तर माहिती आहे माझ्याकडं इतके पैसे नव्हते, पण मी जिथं काम करत होतो तिथल्या एका पोराने सांगितलं होतं, त्यालासुद्धा पूर्ण व्हाईट स्पॉट झाला होता. त्यानं सांगितलं की 40,000 50,000 खर्च आहे. हा खर्च ऐकूनच मी घाबरलो होतो, पण 5 ते 6 महिन्यांनी मी हळूहळू पैसे जमा केलं. नंतरनं 35 ते 30, जास्त सांगत नाही आणि जे खरं आहे ते सांगतो आहे. पूर्ण ऐकून घ्या, लक्ष देऊन ऐका. पाहिजेल तर तुम्ही तुमच्या व्हिडिओचा जरा जो लाईट आहे, ब्राईटनेस आहे, तो लाईट जरा वाढवून तुम्ही व्हिडिओ पूर्ण बघा. महत्त्वाचा व्हिडिओ आहे. मी माझ्या तयारीने गेलो होतो. मी सुद्धा एक खूप गरीब घराण्यातला बॅकग्राऊंडमधला असल्यामुळं मला 40 ते 50,000 खर्च खूप वाटायचा, पण खरं काय आहे ते मी तुम्हाला पुढं सांगणार आहे. 40-50,000 खर्च नाही आहे. एकदम गरीबातला गरीब माणूससुद्धा त्या ठिकाणी जाऊन आपला उपचार घेऊ शकतो. तर मी 40-50,000 खर्च होईल म्हणून या भीतीने 4 ते 6 महिन्याने 30 ते 35,000 जमा करून तयारी करून शेवटी मी जायचं ठरवलं. सुरुवातीला ट्रेन तिकीट मला भेटलं नव्हतं. सोलापूर रेल्वे स्टेशनवरून जायचं होतं, तर एसीचा तिकीट बुक करायला मला साधा तिकीट भेटला नाही, अवेलेबल नव्हता. म्हणून मी एसीचा बुक केलेला आहे. 2,000 रुपये असं, 2100 रुपये म्हणजे 2,050 रुपये असं काहीतरी एक साईडचं तिकीट होतं. तर जायला 2100 रुपये, यायला 2100 रुपये. एसीचं तिकीट बुक केलं होतं मी. एसीचं का सांगतो आहे, अवेलेबल नव्हतं, शीट अवेलेबल नव्हते, स्लीपर शीट अवेलेबल नव्हतं. स्लीपरला 800 रुपये ते 900 रुपये होतं. एसीमध्ये शीट अवेलेबल भेटलेलं आहे, म्हणजे बसायला ते शीट भेटलेलं आहे. त्याच्यामुळं मी एसीच्या तिकिटामार्फत गेलेलं आहे. तर जायला 1000, यायला 1000 रुपये लागतात असं गृहीत धरा. मी एसीनं गेलो होतो, तर मला जायला 2100 रुपये, यायला 2100 रुपये असं 4200 रुपये खर्च आला होता. तर मी तुम्हाला सर्वप्रथम रिपोर्ट कसा आलेला आहे हे तुम्हाला दाखवतो. हा गुडघ्याचा सुद्धा दाखवणार आहे. तुम्ही म्हणसाल हे काय नवीन सर्कस सुरू केलेलं आहे, तर तुम्हाला एकदा गुडघ्याचं दाखवण्यासाठी आपण हा व्हिडिओ केलेला आहे. खूप चांगला रिझल्ट आहे, खूप चांगला फरक जाणवलेला आहे. त्याच्यामुळं
हा व्हिडिओ मी बनवतोय. तर व्यवस्थित बघा, तुम्हाला दिसत आहे, कारण मी एकटा व्हिडिओ बनवतोय त्याच्यामुळं मला जरा अनबॅलन्स होत आहे. कॅमेरा मागे कोणीतरी राहिला असतं तर मस्त जमलं असतं. तर हा तुम्ही बघू शकता, फरक बघू शकता कशा प्रकारे फरक हे येत आहे. मला ना या ठिकाणी गुडघ्यावर दोन्ही साईडला दिसत आहे एकदम व्यवस्थित. तर इतकं टेन्शन आलं होतं, पण आता टेन्शन घेण्यासारखं काही काम नाही आहे. कुठेतरी देव पाठीशी आहे म्हणावं लागेल. तुम्ही सुद्धा इतर कोणाला शेअर करा, फक्त व्हिडिओ शेअर करा ग्रुपवर. ऑटोमॅटिक तुम्ही ग्रुपवर पाठवा, ते ऑटोमॅटिक कोणाला गरज आहे ते पाठवलं जाईल. तर अशा पद्धतीनं मला हे जे आहे हे मागच्या 4 महिन्या सॉरी किती बघा, जवळजवळ मला मागच्या जरा मी कॅमेऱ्याला मागे घेतो. तर हे जे दोन मला व्हाईट असं झाले होते ना, तर हे जवळजवळ बघा 2 वर्षाचं आहे. 2 वर्ष झालं. हे एकदम बारीक होता, एवढा होता, एकदम लहान होता. तर हे 2 वर्षापासून हळूहळू करत हा इतका मोठा झाला. पण आता घाबरायचं कारण नाही आहे, चांगला रिझल्ट भेटलेला आहे. ह्याच्यावर सुरुवातीला याचा काही दुखत नाही आहे किंवा काही त्रास नसतो. तर हा सुरुवातीला ते एक मलम दिलेला आहे, मलम लावायचं आहे, धुवून लावायचं आहे. आणि याच्यावर 2 महिन्यानंतर ना इथं हाताला सुद्धा मला झाला होता. बऱ्याच जणांना माहीत नसेल, हाताला सुद्धा झाला होता, तुम्ही बघू शकता. आता हे पूर्णपणे रिकवर झालेलं आहे. या ठिकाणी बोटावरचा पूर्णपणे 100% रिकवर झालेला आहे, रिमूव्ह झालेला आहे. आणि हे एकदा तेवढं बघून घ्या, नाहीतर व्हिडिओ खूप पानसट होईल. हे काय कांद्याचा व्हिडिओ दाखवायचं सोडून हे काय दाखवते असं म्हणसाल. पण इतर सर्व गरिबांपर्यंत हा व्हिडिओ पोचावा, त्याच्यासाठी मी हा व्हिडिओ बनवलेला आहे. पुन्हा एकदा दाखवतो आणि पुन्हा एकदा 2 महिने झाल्याच्या नंतर ना पुन्हा एकदा मी हा व्हिडिओ हा पूर्णपणे रिकवर झालेला मी तुम्हाला दाखवणार आहे. हे बघा, या ठिकाणी बघू शकता तुम्ही डॉट 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 येत आहे, म्हणजे काळं काळं येत आहे. हे इम्पॉसिबल गोष्ट आहे, पण पॉसिबल झालेलं आहे. आता सर्वांचा आशीर्वाद, देवाचा आपल्या मागे देव कुठंतरी आहे, हे शक्य नाही आहे. या ठिकाणी बघू शकता तुम्ही पूर्ण रिकवर झालेला आहे. व्यवस्थित दिसतोय का नाही माहीत नाही, मला सर्वांनी नक्की कमेंट करा. तर ह्याच्यासोबतच आता व्हिडिओला आपण थांबूया. पुन्हा भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय जवान जय किसान.